हेच मनमोहन सिंग ज्यावेळेस 90 साली अर्थमंत्री होते, नरसिंहरावच्या असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्यांनी उदारीकरणचं आणि खाजगीकरणचं धोरण ज्यावेळेस स्वीकारलं त्यावेळेस हेच बीजेपी वाले म्हणत होते की हे उदारीकरण आणि खाजगीकरणचं धोरण आमचं काँग्रेसने चोरलंय म्हणून असताना बोंबलत होत की उदारीकरणचं धोरण, खाजगीकरणाचं धोरण हे बीजेपीचं आहे. बीजेपी त्याचा असताना प्रचार करते, भाजप त्याचा असताना प्रचार करते. आमची तात्विक भूमिका आहे आणि आमची तात्विक भूमिका यांनी पळवली आहे म्हणून त्यावेळेपासून आरोप करते. लहान व्यापाऱ्यांमध्ये आता ज्यावेळेस परदेशातल्या माणसाचा सहभाग हा होणार आणि हा सगळा लहान व्यापारी जो आहे तो बीजेपीचा असणारा मतदार आहे. आपला मतदार जसा जाणार हलणार तसं बीजेपी वाल्यांनी सांगितलं नाही, आमचा असणारा पूर्णपणे ह्याला असणारा विरोध आहे. तुम्ही कुठच्या तोंडाने विरोध करताय, कुठच्या भूमिकेतून विरोध करताय हे तर पहिल्यांदा सांगा. त्याचा व्यापार जाईल म्हणून त्याला विरोध करताय. आणि हे जर म्हणत असाल की तुम्ही त्याचा व्यापार जातोय म्हणून विरोध करणार असाल तर मग इथल्या असणाऱ्या ज्या खाजगी कंपन्या तुमच्या कालावधीमध्ये झाल्या, मग ते सेंटर हॉटेल असेल, ते इथल्या असणाऱ्या मिल विकत घेण्याच्या मार्गावरचे असतील, त्याच्यामधनं इथल्या असणाऱ्या राखीव वर्गाच्या जागा कमी झाल्या आणि इथला असणारा ओबीसी असेल, दलित असेल, आदिवासी असेल त्याच्या जागा कमी झाल्या, त्याची चिंता तुम्हाला का नाही? त्याची चिंता तुम्हाला असणारा का नाही? त्यावेळेस तुम्हाला असं का वाटलं नाही की या असणाऱ्या सरकारी कारखाने राहिले, सरकारच्या मालकीचे कारखाने राहिले तर इथला आदिवासी आहे, इथला असणारा दलित आहे, इथला असणारा ओबीसी आहे, हा सुद्धा काही प्रमाणात नोकऱ्यांमध्ये लागला असता आणि आर्थिक दृष्टीने तोही असताना सबळ झाला होता. नाही, पण या जर कारखाने खाजगीकरण झाले तर याचं जीवन उद्ध्वस्त होईल. झालं तरी चालेल, मी काही चिंता व्यक्त करणार नाही. पण व्यापाऱ्यांचं जीवन ज्यावेळेस उद्ध्वस्त व्हायला लागलं त्यावेळेस यांना चिंता दाखवायला लागली ही दोन तोंडी सापासारखी माणसं आहे. मित्रो, या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये, पुढच्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये चिदंबरमचा निकाल लागेल. आणि चिदंबरमचा निकाल लागला तर पंतप्रधानाला सुद्धा निकाल द्यावा लागेल. केंद्र सरकार अस्थिर अवस्थेत आहे. उद्या काही घडू शकतं आणि उद्याच्या निवडणुका आल्या आणि हा जर व्यापारी आहे त्याच्या बाजूने आपण जर उभं राहिलो नाही तर हा पुढ्या बांधता बांधता आपली सुद्धा पुढी बांधण्यामध्ये मागं पुढे बघणार नाही. त्याच्या भीतीने असताना ही भूमिका घेतल्या जाते, लक्षात. यांची अर्थनीती ही देशाच्या हिताची नीती नाही. तर यांची असणारी जी अर्थनीती आहे, यांचा पोरगा कुठल्या तरी नॅशनलाइज बँक या आंतरराष्ट्रीय बँकेमध्ये कामाला आहे, कुठल्या तरी देशामध्ये जाऊन तो राहिलेला आहे, त्याचे हात पिळवल्या जातात, कान पिळवल्या जातात आणि मग त्याला असणारा या ठिकाणी ते आपले कान पिळतात, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून सावधतेचा असणारा इशारा देणं हा त्याच्यातला महत्वाचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशातलं आम्ही कुठला विभाग या देशाच्या मालकाच्या हातावर ठेवणार आहोत, कुठला व्यापार, कुठला उद्योग
हा सर्वसाधारणपणे भारतीयांच्या हातात असला पाहिजे, तो इतर परदेशांच्या हातामध्ये जाऊ नये, याची असणारी ठोस मागणी हे करणारे बाबासाहेब एकटेच होते. आज तुम्ही आम्ही सगळेजण ज्याला मी नेहमी म्हणत असतो की भावनात्मक बाजूला जो सैद्धांतिक वाद पाहिजे, तो आपला असणारा सैद्धांतिक वाद त्या ठिकाणी दिसत नाही. आणि हा वाद